कुठून आणलेलं? उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट आणि मानव संघर्ष हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. खरं तर या भागामध्ये जवळजवळ 2003 सालापासून बिबट खरं तर हल्ल्याच्या बाबतीत म्हणजे मानवी हल्ले जे आहेत ते निदर्शनास येऊ लागले. सुरुवातीला जुन्नर भागामध्ये या बिबट्याचा वावर अधिक होता, मात्र तो शेजारच्याच तालुक्यांमध्ये आंबेगाव, खेड, शिरूर या भागामध्ये वावरू लागला. त्याला कारणही तसंच होतं आहे, कारण इथलं असणारं धरणाचं पाणी, त्याचा जे काही कालव्यांचा प्रभाव आहे त्यामुळे तयार झालेली ऊस शेती आणि ऊसालाच या बिबट्याने आपलं घर बनवलं. जंगलतोडीचा परिणाम या सगळ्यावर झाला हे वेगळं सांगायला नको. मात्र या बिबट्यांच्या बाबतीत आता सध्या जो काही संघर्ष टोकाला पोहोचला आहे त्याच्यामुळे हे बिबटे पकडण्याचं एक मोठं आव्हान हे शासनासमोर, वन विभागासमोर निर्माण झालेलं आहे. आणि वन विभागाची जी टीम या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करून हे जाणून घेणार आहोत की बिबट्या पकडण्यासाठी कशा पद्धतीने याच्या अगोदर देखील प्रयत्न केले जात होते आणि आत्ता देखील त्या बाबतीत कसे पर्याय घेतले जातात किंवा त्यासाठीच्या काय उपाययोजना केल्या जातात. काय सांगाल की बिबट्या पकडण्यासाठी खरं तर तुम्ही खूप वर्षापासून प्रयत्न करताय, मात्र हे कसे बिबटे पकडले जातात? कारण लोकंसुद्धा पॅनिक होतात जेव्हा त्यांच्या भागात बिबटे दिसतात, तेव्हा तुम्ही तिथे कसे पोहोचता आणि कशा पद्धतीने हे बिबटे पकडले जातात? आता हा जो भाग आहे हा सर्व आपला शेतीचा भाग आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे ऊस शेती हा बिबट्यांची वाढ होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आता ही जरी ऊस शेती असली तरी हे सगळा शेतकरी वर्ग आहे, यांची सगळी शेतातच घरं असतात, एकच घर आणि त्याबरोबर सगळी कडेला ऊस शेती. त्यामुळं आपल्याला माहीतच आहे की बिबट्यांची संख्या वाढते, पर्यायाने खाद्य कमी होतं आणि मग माणसांवर हल्ले वाढतात. म्हणजे त्याच्या नजरेच्या समोर जे लहान आहे, लहान मुलं असेल किंवा बसलेली व्यक्ती असतील, तर आता अशी जर कुठे घटना घडली तर आत्ता तरी फॉरेस्टकडून पिंजरे लावले जातात. पिंजऱ्यामध्ये एखादं त्याचं बक्ष ठेवलं जातं, बकरी वगैरे असं, आणि मग तो आपण बिबट्या पकडतो आणि तो कॅच केल्यानंतर आपण तो माणिकडोला नेऊन ठेवतो. आता हा झाला याच्यात पकडण्यासारखा. पण दुसऱ्या ठिकाणी जर समजा ऊसतोड चालू आहे, ऊसतोडीमुळे आत्ता जे बिबट्यांचे, आता सगळी लोक जे म्हणतात की बिबट्या दिसलो, बिबट्या ह्या इमारतीत घुसला, ह्या सोसायटीत घुसला, याचं खरं कारण असं आहे की आता सध्या ऊसतोड सीझन चालू आहे. ऊसतोड सीझन चालू झाल्यामुळं ऊस काढल्यामुळं त्यांचा जो लपो आहे तो त्या ठिकाणी थांबला आणि मग त्यांनी त्या जागा शोधायचा प्रयत्न केला आणि मग तो असा भटकतो असं इकडे तिकडे. अशा वेळेस आपण समजा एखाद्या घरामध्ये असेल की तो मग घरात दरवाजे बंद असतील, मग त्या ठिकाणी आपण लोकांना, मग आपली टीम काम करते यासाठी. मग काही लोक त्याच्यावर लक्ष ठेवून असतात बिबट्यावर, काही लोक नागरिकांना नियंत्रित करतात. आणि मग आमच्याकडे एक ट्रँक्युलायझर एक्सपर्ट असतो की जो ट्रँक्युलाइज करून तो बिबट्याला बेशुद्ध करेल. काहींच्या हातात जाळ्या असतात, काहींच्या हातात ते शीट्स असतात आमचे. अशा वेळेस तो जर एखाद्या घरात वगैरे बिबट्या असेल तर आपण त्याला ट्रँक्युलाइज करतो, बेशुद्ध करतो. बेशुद्ध केल्यानंतर जरा थोडी त्याची वेळ वाट पाहावी लागते, कारण त्याचं पण एक भूलतज्ञ आहे ते, की एक विशिष्ट त्याचं बिबट्याचे जे वजन आहे त्याच्यानुसार त्याला किती भूल दिली गेली पाहिजे. ते दिल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस बिबट्या बेशुद्ध होतो मग आपण चेक करतो, व त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या जरा जाड झालेल्या असतात वगैरे, त्याची हालचाल मंदावली जाते. नंतर अशा वेळेस आपण त्याच्या तोंडावर पहिलं फरक टाकतो काहीतरी काळं, की जर आपण जवळ गेलो आणि त्याला साधारण जरी सुद्धा असेल, जर त्यांनी फटका मारला तरी माणूस हा डॅमेज होऊ शकतो. तर त्यासाठी आपण त्याच्या तोंडावर पहिलं फरक टाकतो, तो पूर्णपणे बेशुद्ध झाला याची काळजी घेतो. नंतर आपण त्याला रिसर स्ट्रेचरवर ठेवून आपण त्याला पिंजऱ्यात टाकतो. पिंजऱ्यात टाकल्यानंतर मग पुन्हा त्याला जास्त जर डोस झाला असेल तर त्याच्यावर जे डोसचा औषध आहे ते देऊन आपण त्याला पुन्हा रेग्युलर करून घेतो आणि तो माणिक डोसारख्या ठिकाणी आपण त्याला शिफ्ट करतो. निश्चित. आता याच्यामध्ये यांनी जी सांगितली प्रोसेस त्याच्यामध्ये ट्रँक्युलायझर केले जातात ही बिबटे, आणि ज्या पद्धतीने त्याला पकडण्यासाठीची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम बजावणारे नवनाथ फलके म्हणून आहेत. कशा पद्धतीने ट्रँक्युलाइज केले जातात त्या बिबट्यांना बेशुद्धीचं किंवा त्याला पकडण्यासाठीच्या कशा हालचाली होतात? ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो, मुळात त्या ठिकाणचं सगळं रेकी केले जाते की एक्झॅक्ट बिबट्या एक्झॅक्ट लोकेशन त्याचं. कारण बिबट्याला ट्रँक्युलाइज करताना
बिबट्या हा ऊसाच्या शेतीमध्ये असतो एकतर, किंवा एखाद्या ठिकाणी अडगळीच्या याच्यात तो अडकलेला असतो. त्याला ट्रँक्युलाइज करताना त्याच्या मसलवरतीच फक्त डाट मारायचा असतो आम्हाला, आणि त्या मसलवरतीच डाट मारल्यानंतर तो बेशुद्ध होतो. तर ही सगळी प्रणाली करताना एक्सपर्ट टीम आमच्यासोबत असते, आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार मग माणिकगावचे डॉक्टर असतात, विशालकर डॉक्टर म्हणून आता सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी सर्व गोष्टी करतो. जो डाट भरला जातो तो डाट एकतर 15,000चा डाट असतो. ते लिक्विड खूप महाग असतं, ते लिक्विड अवेलेबल करणं, आणि मुळात जी ट्रँक्युलाइज गन जी असते ती फक्त त्या डॉक्टरांकडेच असते. ती इतर ठिकाणी म्हणजे त्यांची परमिशन नसते वापरायची, कारण जो बिबट ट्रँक्युलाइज केला जातो तो एक्सपर्ट लोकांच्याच मार्गदर्शनाने केला जातो, आणि ते सर्व वनपरिक्षेत्राचे जे अधिकारी असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी जाऊन सगळ्या गोष्टी आता करतो. याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की ट्रँक्युलाइज करण्याची जी काही पद्धत आहे ती त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला सांगितलेली आहे. याच्यामध्ये माझ्यासोबत तिथे विनोद सोनावळे आहेत. ज्यावेळेस पिंपरखेडमध्ये जी घटना घडली होती त्या ठिकाणी लोकांनी ज्या पद्धतीने तिथे आक्षेप घेतला, तिथे धनंजय कोकणे होते, हे विनोद सोनावळे होते, नवनाथ फलके होते, यांना जो काही तिथे अनुभव आला, कारण लोक अशा वेळेस पॅनिक होतात. काय परिस्थिती असते, कारण बिबट्या दिसल्यानंतर खरं तर लोक अक्षरशः रागावलेली असतात. वन फॉरेस्टच्या गाड्या जाळल्या, तिथे तुमच्यावर आलेली परिस्थिती कशी असते? सर, आता परिस्थिती अशी आहे की लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला आमचा जो भाग आहे तो बिबटमुक्त करा. आम्हाला हा जो बिबट्या प्रश्न आहे हा तात्पुरत्या स्वरूपाचा नाही पाहिजे, कायमस्वरूपी बिबटपासून मुक्त करा. पण आता परिस्थिती अशी आहे की काही ज्या शासनाच्या पॉलिसीज आहेत की तो बिबट्या आहे तो शेड्यूल 1मध्ये आहे, ती लुप्त होणारी एक प्रजाती होती, त्याच्यामध्ये त्याचा सहभाग गेलेला आहे. त्यामुळे त्याला लोकांचं असं म्हणणं होतं त्याला मारा. म्हणजे पिंजरा जर बिबट्या जर सापडला तरी लोकांचं म्हणणं होतं त्याला मारा, पण तसे आदेश नव्हते किंवा तसं करता येत नाही आपल्या त्याच्यामध्ये. लोक चिडणे वगैरे साहजिकच आहे, कारण की हल्ले होतात. हो. याच्यामध्ये हाच मुद्दा महत्त्वाचा आहे की लोक पॅनिक झालेली असतात. आता जसं एका बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली, मात्र आता हे सगळे बिबटे साधारणतः यांची संख्या किती आहे आणि लोकांचा रोष किती आहे, आणि हे पकडण्याचं आव्हान कसं आपल्यासमोर आहे? सर, आता याची बिबट्याची संख्या आता विविध लोक सांगतात 800, 1000, 2000, तसं निश्चित सांगता येणार नाही. आता बिबट्यांचा असा विषय झाला की शासनाने असा निर्णय घेतला की सगळे बिबटे घ्यायचे आणि वनतारामध्ये नेऊन सोडायचे. पण वनताराची काही टीम काही दिवसांपूर्वी माणिकडो ठिकाणी व्हिजिट करून गेली. त्या लोकांनी बिबट्या पाहून गेले की काय परिस्थितीला कसं ठेवलं पाहिजे, तशा पद्धतीने तिकडे ते हे करतात. आता त्यांचं म्हणणं असं आहे की भारतातून विविध ठिकाणातून मागणी आहे की आमचे सुद्धा जे बिबटे आहेत ते तुमच्याकडे घ्या. पण त्यांनी आपल्याला 50 बिबट्यांची परवानगी तशी दिलेली. तसं वन अधिकाऱ्यांच्या लोकांकडून आपल्याला कळालं. त्यांनी असं सांगितलं की आता जे बिबटे आहेत तर त्यांना आता एका कप्प्यामध्ये 2-2 बिबटे ठेवा, एक नर आणि एक मादी ठेवा. तर त्या पद्धतीने आता विषय चाललेला आहे की त्यांना तिकडे शिफ्ट करायचं. तर बिबट्यांची संख्या प्रचंड आहे, त्यामुळे लोकांमध्ये साहजिकच राग असणार, संताप असणार. आता कोणाला असं वाटणार की आपल्या मुलावर, आपल्या नातेवाईकांवर हल्ले वगैरे. त्यामुळे शासनाचे आता प्रयत्न चालू आहेत, वन अधिकाऱ्यांचेही प्रयत्न चालू आहेत की ही जी समस्या आहे ही कायमस्वरूपी कशी संपत. निश्चित. आता हाच धागा पकडून मी धनंजय कोकणे यांच्याकडे जातोय, कारण हा जर आपण पाहिलं तर हा जो उपाय आहे त्याच्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून काही तज्ज्ञ लोक पुण्यात बोलवली गेली, एक कार्यशाळा देखील घेतली गेली. मात्र तुम्ही अनेक वर्षांपासून यासाठी काम करताय. खरंच तिथली जी पद्धत आहे ती आपल्याकडे उपयोगी पडेल, आणि इथे आपल्यासमोर काय आव्हान आहे? नाही, दक्षिण आफ्रिकेतले लोक आता ती जी कार्यशाळा झाली काल त्याच्यामध्ये अनेक सर्व वन विभागाचे पुणे जिल्ह्यातले सर्व अधिकारी त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी जे दक्षिण आफ्रिकेतले तज्ज्ञ लोक आले होते त्यांनी त्यांची कार्यशाळा घेतली. परंतु त्यांनी काय सांगितलं की त्याला कसं कॅच करायचं वगैरे वगैरे ते काही गोष्टी सांगितल्या. आता तिकडची परिस्थिती वेगळी आहे, इकडची परिस्थिती वेगळी. दक्षिण आफ्रिकेचं म्हणजे पूर्ण जंगल आहे, ते जंगलातच राहतात, तिथं काही खूप झाडी वगैरे नाही, वातावरण गरम आहे. आणि त्या ठिकाणी जर पाहतात तर हेलिकॉप्टरमधून वगैरे तिथं तो व्यवसाय पण आहे चांगला पर्यटनाचा. हा एक दुसरा मुद्दा आहे तिथे की त्या ठिकाणी ते पर्यटनाचा व्यवसाय करतायत आणि मनुष्यवस्तीत ते काही बिबटे असे जात नाहीत. त्यामुळे तिकडची सिच्युएशन वेगळी, इकडची वेगळी. तिथं ते रेस्क्यू करतात, पण त्या ठिकाणी रेस्क्यू करायचं म्हटलं तरी त्यांच्याकडे साधनं भरपूर भारी आहेत. म्हणजे अगदी हेलिकॉप्टरपासून सर्व त्या गोष्टी करतात. आणि त्यांनी ज्या उपाययोजना सांगितल्या त्या बिबट्या रेस्क्यू करण्याच्या आहेत, हे मला मान्यच आहे. आता थोडंसं त्यांचं तंत्रज्ञान त्या जास्त असल्यामुळे अद्ययावत असतं. आपली परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे बिबट्या सध्या तरी रेस्क्यू करणे आता हे पहिल्यापासून आम्ही करतो. आता प्रश्न रेस्क्यूचा नाही आहे, प्रश्न बिबट्याच्या संख्येचा आहे. आणि
तो महत्त्वाचा प्रश्न की त्याच्यावर मी त्यांच्याशी चर्चा केली आमच्या ज्या अधिकाऱ्यांशी. हा तर विषय आहे, आपण रेस्क्यू करू, विहिरीत पडलेला बिबट्या कसा रेस्क्यू करायचा, घरामध्ये असणारा कसा रेस्क्यू करायचा, जाळीत अडकलेला कसा रेस्क्यू करायचा, ऊसात असणारा कसा रेस्क्यू करायचा, हे फक्त त्याच्या सिस्टीम वेगळ्या वापरल्या. हा रेस्क्यू करणे हा भाग नाही आहे आपल्याकडं बिबट्याची संख्या कंट्रोल कशी करता येईल, कारण पर्याय नाही. खाद्य कमी आहे, खाद्य कमी असल्यामुळे तो मनुष्यांवर हल्ले करतो, बिबट्यांची संख्या वाढती. याला कारण ऊस आहे. ऊस तर आपण नष्ट करू शकत नाही, कारण ते शाश्वत पीक आहे. शिवाय त्या म्हणजे डायरेक्ट सांगायचं म्हणजे त्याला राजकीय आश्रय पण आहे, त्यामुळे ते होऊ शकत नाही. आता आपल्याला ह्या जास्त बिबट्यांचं करायचं काय? आता जी नवीन एक सांगितलं की त्याची नसबंदी करा. आता नसबंदी करा हा प्रश्न तर अमोल कोल्हे खासदारांनी बऱ्याचदा संसदेत मांडला, आपण साहेबांनी पाहिलं आहे. परंतु आता शासनाला ह्या भागाला परवानगी काय दिली म्हणजे असं बोललं नाही, पण हास्यास्पद वाटतं की फक्त 5 बिबट्यांवर नसबंदीसाठी त्याला एक ते इंजेक्शन द्या, त्याच्यावर 3 वर्ष ऑब्झर्वेशन करा आणि त्याच्यानंतर आपण त्याचा पुढे निर्णय घेऊ. अहो 3 वर्षात बिबटे आता जर 1000 असतील तर 4000 होतील. हे काय करायचं? त्यामुळं हा धोरणात्मक निर्णय. आपण वन विभागाच्या लोकांना दूषणं देणे आणि वन विभागाचं कारले जाळणे, गाडी जाळणे हा मार्ग नाही. हा मार्ग आहे की राजकीय लोकांनी जे निर्णय घेऊ शकतात, जे धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात, यांनी हा प्रश्न कयास केला पाहिजे. नाहीतर आता काय होतं आहे की हातबल आहेत वन अधिकारी, आणि आता आपण पाहिलं की आता बिबटे हे तुम्हाला मरून पडलेले दिसतात, म्हणजे मृतावस्थेत बिबट्या सापडतो. आणि लोक एवढी पॅनिक झालेली आहेत की आता त्यांच्यापुढे पर्याय नाही. म्हणजे आता घरात आलेलं बिबट्या वन विभागाला सांगितलं तर त्यांच्याकडे पिंजरे शिल्लक नाहीत. आता वन विभाग, तुम्ही जर माणिकडोला गेलो तर बिबटे जवळजवळ आता 80-90 बिबटे तिथं झाले. ठेवायचे कुठं त्याला, रोज खायला काय घालायचं हा प्रश्न आहे. संख्या हा लय मोठा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे संख्येवर कंट्रोल करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, त्याला तर लवकरात लवकर म्हणजे एक तर नसबंदी पॉवरफुल, नाही तर मग गाडगीळ सरांनी सांगितलं ते, पण आता ते शक्य होणार नाही किंवा त्याला मी सहमत पण नाही. परंतु बिबट्यांची संख्या कमी करणे हा एकमेव त्याच्यावर मला मार्ग दिसतो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षांपासून हे जे निसर्ग साहस संस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि साहस हे जे प्रशिक्षण केंद्र आहे, इथे अनेकदा या बाबतीतली प्रशिक्षणं घेतली जातात. आणि त्यातलीच ही काही तज्ज्ञ मंडळी होती ज्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि ह्या मानव बिबट्या संघर्षाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने काय होतं हे जाणून घेण्याचा आपण यातून प्रयत्न केला. आता ही जी वाढलेली बिबट्यांची संख्या आहे याच्या बाबतीत बिबटे पकडणे, आता पकडल्यानंतरसुद्धा जे माणिकडोह निवारा केंद्र आहे त्या ठिकाणी ते हाऊसफुल झालं आहे. शेजारीच एका नवीन प्रकल्पाची घोषणा झाली आहे. आता तिथे ते जेव्हा तयार होईल तेव्हा त्या ठिकाणी ते बिबटे ठेवता येईल. तूर्त पकडलेले बिबटे आहे त्या पिंजऱ्यांमध्ये आहे अशी अवस्था आहे. दुसरीकडे वनतारामध्ये केवळ 50 बिबटे घेण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता या बिबट्यांवर नियंत्रण कसं आणायचं हा सर्वात मोठा प्रश्न शासनासमोर उभा राहिलेला आहे. आता मारणे हा पर्याय जो आहे तो संयुक्तिक इतका वाटत नाही, कारण याच्यावर अनेकदा उहापोह झालेला आहे. मात्र आता ज्या पद्धतीने ज्या स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून हा बिबट घातक ठरतोय त्या ठिकाणी हे बिबटे मरताना दिसत आहेत, यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने यावर शाश्वत उपाय काढणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, घोडेगाव, पुणे.